नमस्कार जैन विद्यार्थी मित्र हो. कृषी विभागाची भरती जी आहे 2025 मध्ये येणार होती तेव्हाही नाही आलेली. 2026 मध्ये अखेर भरती येऊ शकेल का? विद्यार्थ्यांचे आंदोलन, सोशल मीडियावरती बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत तर त्या खऱ्या गोष्टी कधी कधी खोटं मिक्स होऊन बऱ्याचशा दूर अंतरावरच्या गोष्टी ज्या आहेत तर त्या अविश्वसनीय गोष्टी ज्या आहेत तर त्या रंगवून ज्या आहेत तर त्या सांगितल्या जातात. न अशा वेळेस आपल्यासमोर फक्त एकच अस्त्र शेवटचं राहतं, ते म्हणजे सरकार दरबारी RTIच्या म्हणजे नियमाअंतर्गत ज्या आहे माहितीच्या नियमाच्या अंतर्गत आपण RTI मार्फत जी आहे तर ती माहिती मागवलेली आहे. नाव आजच्या या व्हिडिओमध्ये कृषी विभाग भरती 2026 कधी येणार आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती मागवलेली आहे. नाव तत्पूर्वी आपण फक्त कृषी विभागाचीच नाही तर या अगोदर आपण बघा MPSC ज्या भरती MPSC मार्फत होणार आहे, कुठल्या होणार आहेत कुठल्या नाही होणार आहेत तर त्याविषयी देखील RTI टाकलेला आहे. देन आपण कुठला आहे जिल्हा परिषद भरती ज्या आहे तर त्या कधी होणार आहे यावरती देखील RTI टाकलेला आहे. देन कुठला आहे आरोग्य विभाग भरती, आरोग्य विभाग भरती ज्या 5,000 जे पद आहेत तर ते येणार म्हणतात तर त्यावरती देखील आपण RTI टाकलेला आहे. देन कुठला आहे वन विभाग भरती जी आहे तर त्यावर देखील आपण RTI टाकलेला आहे. नाव आता पुढे जाण्या अगोदर आपण सर्व विद्यार्थ्यांसाठी TCS, IBPS आणि MPSC मार्फत ज्याही परीक्षा होतात तर त्यांच्यासाठी आपण संपूर्ण विषयाच्या नोट्स ज्या आहेत सेल्फ स्टडीसाठी आपण फक्त 49 रुपीजमध्ये आपण अवेलेबल केलेल्या आहेत. यामध्ये डेली करंट अफेअर चालू घडामोडीचं देखील एक डेली जे आहे तर ते देखील PDF तुम्हाला मिळत असते. तसेच आपल्या महालिपिक भरती, आरोग्यसेवक भरती, न्यायालय भरती आणि तलाठी भरती या देखील बॅचेस आपल्या सुरू आहेत. नाव जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर आपलं जे eSwayam अकॅडमीचं ॲप आहे तर ती डाउनलोड करा, डेमो पहा. जर तुम्हाला आवडलं तर नक्की तुम्ही कन्सिडर करू शकता. आणि जर काही दिक्कत डाऊट क्वेरी परेशानी आली तर 766 155 355 या नंबरवर रीच आउट करू शकता. चला आता तलाठी भरती नाही, आपलं कृषी विभागाच्या भरतीच्या संदर्भात आपण RTI अंतर्गत कुठली माहिती जी आहे तर ती मागवत आहोत. बघा आता यामध्ये सगळ्यात अगोदरचा जो मुद्दा आहे सन 2026 मध्ये प्रस्तावित कृषी विभाग भरतीसाठी मंजूर पदाची पदनिहाय विभागनिहाय संख्या किती आहे ते आपण मागवलेलं आहे. जी भरती होणार आहे तर यामध्ये कृषी विभागानं जी भरतीसाठी जी पद मंजूर केलेली आहे तर त्याची संख्या किती आहे किंवा विभागानिहाय किती संख्या आहे ते मागवलेलं आहे. दुसऱ्या पॉईंटमध्ये आपण कृषी विभाग भरतीचा प्रस्ताव शासनाकडे कोणत्या तारखेला पाठवण्यात आलेला आहे त्याचा फाईल क्रमांक देखील आपण मागवलेला आहे. कृषी विभागाने ठरवलेलं असेल की आपल्याला एवढे पद भरायचे आहेत, मग एवढ्या पदाची पगार कोण देणार आहे, शासन देणार आहे, तर मग शासनासाठी मंजुरी घ्यावं लागते. त्यांच्यानुसार आकृतीबंध, नंतर मग वित्त विभागाची मान्यता, जेणेकरून यांची जे पद भरणार आहोत तर त्यांची जवळपास 60 वर्षापर्यंतची पगार, पेन्शन, PF, PSIC सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या सरकारला करायच्या असतात. म्हणून मान्यता घेणं अर्थ विभागाची किंवा वित्त विभागाची हे गरजेचं असतं. तर जे काही प्रस्ताव असेल तर तो कोणत्या तारखेला पाठवण्यात आलेला आहे त्याचा फाईल नंबर जो आहे तर तो आपण मागवलेला आहे. देन आपण सदर कृषी विभाग भरती प्रक्रिया सध्या कोणत्या टप्प्यावर आहे, जर शासनानं हा प्रस्ताव मंजूर केला असेल तर वित्त विभागाला पाठवलेला आहे का किंवा काही सुधारणा आकृतीबंधामध्ये करण्यासाठी सांगितलेलं आहे का, तर ती सगळी माहिती जी आहे तर ती आपण मागवलेली आहे. किंवा परीक्षा TCS घेणार, MPSC घेणार, IBPS घेणार, कोण घेणार, कोणत्या टप्प्यावर आहे ते देखील आपण विचारलेलं आहे. मागील भरतीतील रिक्त राहिलेली पदं जी आहेत तर ती बॅकलॉग पदं किती आहेत ते देखील आपण विचारलेलं आहे. मागची जी भरती झाली होती तर त्यामधली माहिती विचारलेली आहे. देन आपण विचारलेलं आहे कृषी विभाग भरतीची जाहिरात प्रसिद्ध होण्याचा अपेक्षित कालावधी किती आहे. अर्थात एक्झॅक्टली डेट सांगणं तर आवश्यक म्हणजे त्यांना जमणार नाही, पण नेमकं 50 दिवसात, 40 दिवसात किंवा पुढच्या नजीकच्या भविष्यामध्ये, तिमाहीमध्ये, 6 महिन्यामध्ये अशा प्रकारचं काहीतरी उत्तर आपल्याला येणं अपेक्षित आहे किंवा तसं यायला पाहिजे. आणि नंतर शेवटचं आहे सदर भरती प्रक्रिया MPSC मार्फत होणार की TCS मार्फत होणार किंवा अन्य एजन्सी मार्फत होणार याची देखील आपण काय केलेली आहे उत्तर जे आहे तर ते अपेक्षित आपण यायला पाहिजे यासाठी आपण RTI दाखल केलेलं आहे. न आता हे RTI दाखल केलेलं आहे याचं जे आपल्याला डिपार्टमेंट आहे तर ते ॲग्रिकल्चर, डेअरी डेव्हलपमेंट आणि ॲनिमल हजबंड्री जे आहे तर ते टाकलेलं आहे. इथं सक्सेस आलेला आहे. आपल्याला टेलिफोन नंबर देखील आलेला आहे. उगाच टेलिफोन नंबरवरती फोन नका करू, ठीक आहे. आणि हा ईमेल ID दिलेला आहे prafulthakur@nic.in यांच्याकडून आपल्याला उत्तर येणं अपेक्षित आहे. न पुढच्या 30 दिवसामध्ये याचं उत्तर जे आहे तर ते येणं अपेक्षित आहे. जेव्हाही कधी उत्तर येईल तेवढा वेळ लागत नाही, सहसा एक 12-15 दिवसात येऊन जातं. कधी कधी काय होतं की RTI एक तर आपण 10 वेळेस फाईल केला त्यावेळेस कुठे एखादं त्या RTIचं उत्तर येतं. फार क्लमझी आणि फार इरिटेटिंग हा एक्सपिरियन्स आहे. 10 RTI केले तर त्याचं एक उत्तर येतं आणि शासनही प्रत्येक RTIचं उत्तर देणं तेवढं गांभीर्यानं घेतं की नाही घेतं ते मला म्हणजे सांगता येणार नाही. कारण ॲटलिस्ट माझा तरी एक्सपिरियन्स तसा आहे. जवळपास मी आत्तापर्यंत असे 125 RTI केलेले आहेत.
त्यापैकी बरेचसे गाळ झाले, काहींचे उत्तर नाही आले, काहींचे आले तर त्यांचे उत्तर म्हणजे असे आहेत की म्हणजे काय म्हणता येईल की बिमारी सोडून त्या औषधाचीच भीती झाली ती, अशी गोष्ट झाली ती. नाव आता थांबतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये आणखी कुठल्या विभागाच्या भरती प्रक्रियेवरती किंवा जाहिराती संदर्भात आपल्याला आणखी माहिती मिळवायची असेल, कारण सत्य माहिती विद्यार्थ्यांना मिळणं हा मला असं वाटतं की त्यांचा मूलभूत अधिकार आहे आणि खऱ्या शिक्षकांनी त्याच्यासाठीचं काम केलं पाहिजे. आणि येस, विद्यार्थ्यांच्या विश्वासाचं पात्र होऊन नंतर मग विद्यार्थ्यांना अभ्यासाची प्रेरणा देणे किंवा तयारी करून घेणे आणि त्यांचं मार्कामध्ये कन्व्हर्जन करणं, आपल्या नॉलेजचं, ज्ञानाचं मार्कामध्ये आणि सिलेक्शनमध्ये कन्व्हर्जन करणं हा एक वेगळ्या शिखरावरती किंवा लाईफ ट्रान्सफॉर्मेशनचा भाग आहे. येस, आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आतापुरतं एवढंच. थांबतो. पुन्हा भेटूया. राम राम.